निर्भवारीच्या अगोदर तुम्हा मायबाप रसिकांचं मनोरंजन योगदान ते हेतूने भवानी रुपवालीचं सादरीकरण केलेलं आहे. एकमेकांना काही न वाईट बोलता या ठिकाणी सुंदर प्रकारे बाहेर चालले आहेत. सप्तऋषी अशोक कुमटेकर यांच्याकडून आमचे चकीवादक यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले. स्वीकार कर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कुणी काय पहिला नंबर लावला तो होता आणि दोघांनी मग आळतो ना आमका 100 पण देतो. किती दूर वाक्य आहे. आम्ही लावला माझा भजन करू असू दे नाही पण त्या तरी नको येऊन दे की देवी हा बघता या ठिकाणी देवळे गावावरून आमचे मार्गदर्शक आदरणीय वसंतजी लाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे आमचे मिस्त्री त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतोय. आणि आमच्या रत्नागिरीचे रत्न साक्षात ज्यांच्या गळ्यामध्ये भगवान लोकरेवांचा आवाज आहे असे माझे मार्गदर्शक आणि माझे मित्र नारायण निर्जोळकर बुवा यांच्या विद्यार्थिनी ऋतुजा टाकळे बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार त्यांच्याकडे टाळ्या. तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. की आम्ही करतोय असं काय करू नको. आमचा कसा एका मारल्या काय करायचं एका गाडीला काय करायचं. वैदिक काय सांगणार माझ्या हातमाने बनतो. दुसऱ्या दिवशी दिवस घटस्फोट बघा मग काय स्फोट तुमच्या घरी फक्त तुमचा योग्य कॉल नाही तर सकाळी तुमच्या घरात येऊन पोर हवा कशी असं शॉक लागणार मला की पण त्यांनी सुरुवातीस आणि माका बोलून चिंतवत नाही. त्यांनी माका बोलून हिंमत केला मी नाही. एवढं आज समाधान वाटलं नाही तुम्हाला खरंच. आणि तुम्ही महान असो 3 पिढ्यांबरोबर भजना करतात म्हणजे खरंच श्रेष्ठ असतो. असू दे जास्त वेळ घेत नाही. मेरे जाने मन नवच बन गया मेरा भूल नहीं जाए. असं स्वतः काढली जातात. त्या दिवशी असाच झाला. तुम्ही हसताच नाही. पाठी माझ्या बाजूने नाण्या बसलेलो. माका वाटलं नाण्या टीव्ही बघता की काय. नाना झालो मी म्हणतो नाना कलांड होते असायचा. नाना कधी गेलो माकाच कळलो असं हसवतो टीव्ही कधी थोडं हसा. हे पण कमी नाही. सकाळी 5:30 वाजल्यापासून मुंबईत होतात ना. बॉडी बघ बॉडी बघा काय मेंटेनन्स ठेवलं आहे. काय याचा परिणाम काय. रामदेव बाबा परिणाम याचा रामदेव बाबा फक्त आस्था चॅनल रामदेव सकाळी तर मी योगासन करणार. मी बॉडी तशी आहे. आम्ही कधी आपलं चिंतेत पडतो नाही. तर आमचं काय नाही नुसतं वैद्य मुंड्या का पाणी काय नको. ही बॉडी बघा ना नाही बॉडी नाही घरामध्ये बॉडी नाही मग पुरा लोकांना भरलेला. पण रामदेव बाबांचे शिष्य एक नंबर म्हणजे काही आस्था चॅनलला सकाळी एक वेळ भजन टीव्ही बघलं पण ताज पहिला बघला. आणि काय सांगते रामदेव बाबा आस्था चॅनल ते लावलं नाही. आस्था चॅनल लावल्यावर रामदेव बाबा तिकडनं सांगताय की श्वास आतमध्ये घ्या श्वास ह्या माणसाने तेवढं श्वास आतमध्ये रोखून धरला नाही. सगळ्यांचं मी बघतोय व्यवस्थित. श्वास आतमध्ये घ्या. या माणसाने श्वास आतमध्ये घेतला नाही. कळलं रामदेव बाबा सांगताय जो आतमध्ये श्वास घेतलाय तो बाहेर सोडा. हसकन बाहेर सोडला. परत रामदेव बाबा सांगतात श्वास आतमध्ये घ्या. आतमध्ये घेतला बाहेर सोडा. बाहेर सोडला. थोड्या वेळाने रामदेव बाबा काय सांगताय तुमचा डावा पाय उचला आणि मानेभोवती घ्या. या माणसाने तसाच केला. डावा पाय तरी येत नव्हतं उचलून तरी पण तो कसो तरी इकडे तिकडे पिळवा डावा पाय मानेर घेतला.
रामदेव बाबा काय कसं बसे नाही का मी सोडवून आणलं नाही तर आमच्या तो घर तयार झालो होतो काय आता पण दोन चढ जातो आज जेव्हा चढ गायची सुरुवात करायला सुरेश वाटलं अजित गडकरी सुंदर गाणी नाही प्रश्नच नाही आणि जवळजवळ 350-400 विद्यार्थी गोवांच्या क्लासमध्ये शिकत एकच जोरदार काढा काय करतो असं म्हणून माझ्या कुमारशाला जरा कानपुरात द्या मला पण जरा गाठल्या त्याला बघतो माणसाने दिला नाही शेजाऱ्याची नसाय म्हणतात ती अशी आहे बघा ना तुम्ही शेजारी एका शेजारी गाडी घेऊन गेली दुसऱ्या शेजारी चाळवलं घेतला काय झालं माझ्याकडे पैसे पुसता ही आपली वृत्ती आहे मराठी माणसाची बरोबर ना बरोबर की चूक घेतला तर पैसे पुसता पण बिचारा कर्ज काढून घेतला त्याचा काय नाही एका तुमची लाईट जरी गेली ना लाईट घरातली तर घरात मागाने सांगा जाओ बाहेर गेला फोन करा जावा दोघुला घरातला बाहेर पिढी गेली जर खायच्या पिढीवर उभं राहा पण बाहेर गेला काय फोन करणार नाही खालची ती किती काय बघित पडली खालची ती गेल्यानं मग माका सामान ही अशी परिस्थिती आहे म्हणून कलियुगात आलं फेडं आणि हल्लीची पोरं बापाला म्हणतील तुमचा काळ होता ना हो बाबा कसे आहेत काय करताय आमच्या मला मिळत काय झाडासारखं वाट मोठ्यात कावळे वाटतं पण आता मुंबईचा जमाना आहे कलियुग काय तसं ना मा औषधाचा हात मारतो सुद्धा हे कुठे आहेस काय करतो एखादा सुद्धा वाटतं बापूस काय बापसा मी जन्मात होतो एक दूर काही ना बाबा कशी आधी आपण घेऊ आई कुठे आहेस काय करते एक आहे एक दूर औषध हात मारतो सुद्धा मम्मी ताई पाठी पडला आता ए मॉम मॉम कुठे आहेस काय करतेस मग घरात येतात मी म्हातारी आजीबाई असतात ती का मग मी फॉर्म काय करतात एवढासा वाढ काय घेतात त्याच्यात भात घालतात आणि खा येतात तो मग पण त्याच्यात काय लिहिणार होता नाही ही काळ बदलला काळाप्रमाणे बदलावं लागतं खरं आहे ते व सगळ्याचं काय नाही सगळ्याचं काय नाही त्याला काढायचं म्हणजे देशी ठेवली देशी राहावी सुंदर तुम्हाला सुख होते अंगावरती चांगलं आम्ही जर 2 दिवसाबरोबर घडतो तर मी मागं वाटत पुढे बुडाल त्याच्यात तुम्हाला छान वाटतंय ना शेजारी चष्म्याबद्दल सांगणार तर सगळ्याबद्दल सांगणार ना नाही सांगणार सुंदर वाटतंय तुम्हाला सगळ्या आता झोपण उभं जाण्याची बात आरशासमोर उभे राहायला बघा सगळ्या छान वाटतंय असं दे काय नाही बाबा जास्त आज हा नवरात्र उत्सव चालू आहे आणि आज दुसरा दिवस आहे आणि सोळताई ही ग्रामदैवत आहे आणि मला वाटतं 42 खेळाची मालकी आहे ना अधिकार आहे 42 खेळाची आणि असं पवित्र ठिकाणी या मंदिरामध्ये आज भाग्य आम्हाला म्हणजे हरिनाम घ्यायला भेटलं सेवा करायला भेटते आईची याचं भाग्य आणि ती स्वार्थीपणाने भजन करायला भेटतं नंतर बुवानी सांगितलं काही ठिकाणी असं होतं की बुवा पेटीवर देऊन बसला बसले एका काय बोललेली नसतात व्यवस्थित संध्याकाळी लाल होऊन येणार मुली आता आम्ही आणि सगळ्या कार्यक्रमाचं भट्ट्यामुळे याला मी एकटो नाही दोघांनी घेऊन येणार घरात म्हणजे कापलं असतं तुम्ही कार्यक्रम चालू डबल वर तिकडे जाऊन बघा तुम्ही काढूनच राहणार येणार जसं काय ह्या खर्चच केलं म्हणजे काढू का राहणार त्यावर दुसरं आहे का दुसरं कोण राहणार तो म्हणणार त्यावर दुसरं काढावं परिस्थिती आपण या ठिकाणी बुवा आपण सुरुवात केल्यापासून तुम्ही पेटवून त्यांनी निवडून म्हणून हा आदर्श आहे त्या ग्रामस्थांचा एकदा जोरदार टाळा हे भजन आहे आणि हे तुम्ही काय शिकणार आहे म्हणून या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही त्याच्याला सुरुवात करतो जवळजवळ अर्धा तास पण लावणार नाही कारण गवळणीपर्यंत बाहेर व्हायला पाहिजे 100% आम्ही थोडी बुवा विचार करू बनावची तर नक्कीच नाही ज्या तुमच्या काय अपेक्षा आहे 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न आहोत आम्ही दोन्ही या देवीवरती एवढ्या लांबून आलं या देवरू गावामध्ये आणि स्वतः एक छोटासा गजर केलाय तो मांडण्याचा प्रयत्न करतोय
तरी पण टाळी वाजवा भाजवत नको असं नाही. भाजवत तुमच्या म्हणण्यानुसार. ओके. कधी आम्ही सहसा पिक्चरच्या घरी वापरत नाही, पण अगदीच नाही भेटून भारी तू भन्नाट पुढे तुझी त्या शिंग सगळ्याच्या वरची तुझं परशान आणि एवढं असताना सुद्धा ब्रह्मदेवाच्या वरदानाने महिषासूर मारला. तर लक्षात घ्या, ब्रह्मदेवाच्या वरदानाने सोडो की पळो करून सोडणार देवाला. शेवटी काय सर्व देवांनी आईचा धावा केला, त्या देवीचा धावा केला आणि आपण खेळायला बसले कलशा. ती आई बिचारी 9 रात्र 9 दिवस लढते आणि आईने जागर दिला. कोजागिरी आपण जी पौर्णिमा साजरी होतो तेव्हा 9 दिवस 9 रात्र जेव्हा युद्ध खंडून युद्ध झाल्यानंतर तो जागर जेव्हा कोजागिरीला जागर झाला, आपण जागर करतो कोजागिरीला. आई तेव्हा एक देव कलशातला हुंदरावर बाहेर पडता. बघा आईची किंमत किती मोठी आहे. आम्ही म्हणता आज ही साडी उद्या ती साडी नाही का बा. तेव्हा जर त्या माऊलीनं म्हटलं असतं थांब महिषासुरा, आज मी लाल साडी नेसून येते, लावलं असतो हातात साप तळफाट उडवला असतो. अगदी आधी माया आधी सत्य लक्षात घ्या. म्हणून प्रत्येक दिवाळी सुंदर सणाला भजन कोणी ऐकावं? आईने ऐकावं, मुलीने ऐकावं, बहिणीने ऐकावं, पत्नीने ऐकावं. आणि तुम्ही जावा घरी. आपण नाही ऐकायचं, पुरुषांनी एकाने ऐकायचं नाही, पत्नीने ऐकायचं, मुलीने ऐकायचं. पुरुषांना अलाउड नाही बंद ऐकायचं. सुंदर वाक्य एकदा तुम्हाला टाळ्या सुंदर मस्त मला आवडले. मी ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी सांगायचं नक्कीच.
तुझ्यावरती भक्तिभाव श्रद्धा घेऊन आज जो तो भक्त तुझ्या सावलीमध्ये नांदतोय. आज सुखाने संसार चाललोय तुझ्या आशीर्वादानं, तुझ्या कृपा दृष्टीनं तुझ्या सावलीमध्ये हा गाव एक कितीने एक मताने नांदतोय. म्हणून आज हा भव्य तुझे कार्यक्रम या ठिकाणी आहे. आईची सेवा चालली, मनोभावी सेवा खरंच मनापासून सांगते की या मंडळाचे या ग्रामसभेचे लागला आभार मानतोय. जे आम्हाला वेगवेगळी कला आमच्या गुरुजींनी आम्हाला शिकवले की तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि एक समाजात जाताना एवढं वाटतंय की शांत ठिकाणी तुम्ही आमचा गर्दी नको पण
तुमच्यासारखं मायबाप रसिकाने धरती आहे भजनाचं. त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मी जाईल त्या त्या ठिकाणी 100% सांगण्याचा प्रयत्न करेल. मला वाटतं 28 संगमेश्वरला झाले देवरूपनंतर संगमेश्वर उद्या पण सातत्याने असे कार्यक्रम आहेत. गोवांचे सुद्धा कार्यक्रम आहेत. जास्त वेळ न घेता सातत्याने जागरण जेवढं जमत आहे तेवढं त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतात. माका विश्वास नाही होता आता कधी माणूस गरम होता ऐकत होता माका ती भीती वाटत सांगते का नाटक पण असताना नाही ना तुमच्या बरोबर नाही जमता तर बघल्यावरच ना कधी खायच्या क्षणात काय आहे माणूस करी सांगू शकत नाही. चेहरे अजिबात जाऊ अजिबात नाही. म्हणजे बघा आज हा एवढा बोलायचं सुद्धा बरोबर काय जरा एवढं वाढवलं फॅट नाही तिकडे लावा हल्ले ते विचार ते जागेवर वयामध्ये हलकं आणि मग दाढी येत ना समजतात व समाजात जातो समाजात आपण बसतो तेव्हा नीट नेटका समाज नाही. आपण काय खातोय कुठे फिरतोय काय करतोय याच्याशी देणं घेणं नसतं लक्षात घ्या. पण समाजामध्ये आपण बसते वेळी वावरते वेळी नीट नेटका असायला पाहिजे. शाळेत आम्हाला तेव्हा गुरुजींनी सांगितलं होतं की बाळांनो कपडे फाटे घातले तरी चालतील पण ते स्वच्छ घाला. तसं आपली सुद्धा मेंटेन आपल्या शरीराचा मेंटेनन्सचा भाग असा स्वच्छ असला पाहिजे व्यवस्थित. आता दाढी जर मी वाढून गेलं तर काय म्हणते बुवा की हो ना आता तुमची कशी विषय वाटते कसं म्हणजे वाटत असं की त्याच्यात हकाम रस चिकन जाम खा म्हणजे तिची पर्सनॅलिटी आवडली तेवढा अडचण आहे सर. आमच्या इथे गाड्या वगैरे तेवढं गुटगुटीत वाटतं पण ती कोणाचा आक्रोश वाटतं तुम्हाला सध्या कळत नाही. जेव्हा मी उगा लहान शाळेमध्ये बाकी सगळी करते ना बाकी सगळी बाई सुद्धा म्हणजे गाल वाटायची. तुम्ही तर आमची गोष्ट बाई अशी गाल वाटायची कसं होतं असेल आता ना आता सध्या नाही होता नाही. म्हणून सांगते सिंधुदुर्गामध्ये त्यांनी भजन रुजवलं. असं माझे कदमबुवा स्वर्गीय बसरी कदमबुवा परशुराम पांचालबुवा कठीण कठीण रागामध्ये तालामध्ये ती भजन असायची आणि याला तुम्ही साक्षीदार सगळे पांचालबुवा कदमबुवा पाटीलबुवा वामन गोपळबुवा परशुराम मोरियेबुवा काशीराम परबुवा काय बोलतो आताची बात आहे जागरण उठायचा नाही आताची भजन अशा पण
कामच सांगा आम्हाला भजनांचं ह्याच्यामध्ये मारामारीपेक्षा हरीला ह्याच्या राहण्यापेक्षा घरची झोप पडली तर देवाची भजनासाठी बादशाह देवाची काय गाणी येतात अरे तू सुख करे गजराच्या माध्यमातून दाखवून दिले. कोकणामध्ये काय आहे कसं आहे कोकणामध्ये हे जे रुजवलंय म्हणजे पांचाल वाट आणि कदम वाट आमचे काय बादशाह आवाजाची बादशाह माझ्या त्रिमूर्तीसाठी एकदम जोरदार काळ आज टीव्हीचे छोटं हे काळ असा होता प्रत्येकाच्या घरामध्ये टीव्ही लागायचे व्हिडिओ कॅसेट व्हिडिओ कॅसेटचा जमाना होता तेव्हा प्रत्येकाच्या घरात नाही टीव्ही व्हिडिओ कॅसेट ढकलायची पिक्चर बघायचा इतका पण त्या काळामध्ये सुद्धा माझ्या त्रिमूर्ती भजन पुन्हा जन्माला पुन्हा रुजू करतं लक्षात घ्या आणि म्हणून आता मी दोन्ही हे भजन ताट मानेने करतो लक्षात
उपयुक्तपणाने तिला साखर घाला 100% त्या संकटाचं निवारण करेल म्हणजे तिची पात्रता एवढी ताकद आहे आवडीमध्ये म्हणून आज आमचं दोन्ही भावांचं भाग्य म्हणून या ठिकाणी नामस्मरण करण्याची संधी मिळाली आहे. आणि खरं त्या कामासाठी लागा आभार आहे दिनेश शिकवा इथे त्या माऊलीसाठी एक जोरदार टाळ्या होत्या त्या माऊलींना त्या ठिकाणी संधी लाभून दिली आहे. त्या ठिकाणी मला सांगायचं Thank you.